आयुष्यामध्ये जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं ना तर एक गोल सेट करा आणि त्या दिशेमध्ये काम करत राहा. डिसिप्लिन अँड कन्सिस्टन्सी विल टेक यू देअर. नो मोटिवेशन नो इन्स्पिरेशन विल टेक यू देअर. कारण मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन हे ना ती चटक आहे, चटक. ती थोड्या दिवसांनी ती निघून जाईल. पण डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी हे एक अशी गोष्ट आहे ना भाई, जी तुम्हाला तुमच्या गोलपर्यंत पोचवेल आणि तुम्हाला कळणार पण नाही की भाई आपण आलोत इथपर्यंत. सो डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सीवरती जास्त फोकस करा. डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सीचं सगळ्यात मोठं एक्झाम्पल म्हणजे बॉडी बिल्डिंग. बॉडी बिल्डिंग एक अशी प्रोसेस आहे ना, म्हणजे ते मराठीमध्ये म्हण आहे ना, तूप खाल्लं की रूप येत नाही, तशातली गोष्ट आहे. म्हणजे ती एक लॉंग प्रोसेस आहे. मोटिवेशन तुम्हाला 2-3 दिवस लास्ट करेल, भाई याची बॉडी बघितली मी मोटिवेट झालो, ते थोडे दिवस लास्ट करेल. इट इज अ ड्रायव्हिंग फोर्स. तो एका पॉईंटनंतर तो संपणार. पण जो डिसिप्लिननी तुम्ही वर्कआउट करताय, रोज 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 उठताय, वर्कआउट करताय, महिने वर्कआउट करताय, त्याचा रिझल्ट तुम्हाला हळूहळू भेटेल. स्टार्टिंगला तुम्हाला जाणवेल, त्यानंतर मग तो दिसावा लागेल. सो ही आहे इम्पॉर्टन्स ऑफ डिसिप्लिन अँड कन्सिस्टन्सी. बाय द वे, आपण हे मुदगर घेतलं होतं आणि मी तुम्हाला बोललेलो की मी ह्याचे बेनिफिट्स तुम्हाला सांगेन. तर याच्यामध्ये ना बरेच टाईप येतात. म्हणजे हनुमान गदा, परत अजून एक आहे ना असा सिलेंड्रिकल ब्लॉक असतो, त्याला 2 हँडल्स असतात, त्याने फुल बॉडी वर्कआउट होतो. ह्याने फक्त अप्पर बॉडी वर्कआउट होतो. बाय द वे, त्यावाल्या ब्लॉगमध्ये म्हणजे ह्याच्या शॉपिंगवाल्या ब्लॉगमध्ये मी मुदगल म्हणत होतो. तर मुदगल नाही, मुदगर म्हणतात त्याला. इंडियन क्लब असं म्हटलं जातं. तर आपण जे स्विंग करतो ना नॉर्मल, म्हणजे हे असं, हे 1 हँड किंवा मग 2 हाताने तुम्ही असं करू शकता. सो हे बेसिक आहे. याने काय होतं, तुमचे शोल्डर्स स्ट्रॉंग होतात. शोल्डर्स हे जे मागचं हे जे आहे ना बॅक, हे सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग होतात आणि तुमच्या मनगटामध्ये ताकद येते. सो त्यासाठी मी हे घेतलं आहे. आणि याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत, म्हणजे बऱ्याच प्रकारे तुम्ही स्विंग करू शकता. ते आता हळूहळू शिकू. काय तर सध्या तरी हे जरा हेवी जात आहे, बट तरी एका हाताने फिरतं आहे. त्यामुळे जरा प्रॅक्टिस केली ना की मग एकदम फ्रीली फिरू शकतं. मग त्यानंतर आपण वेगवेगळे स्विंग्स पण प्रॅक्टिस करू, ते पण तुम्हाला दिसेल. फायनली डन विथ द वर्कआउट. भाई आज मिस नाही केलं. आज मिस होणार होतं कारण थोडंसं लेट उठलो होतो आणि आज अजिबात इच्छा नव्हती. पण म्हटलं की भाई काही होऊ देत, वर्कआउट करायचाच, म्हणजेच डिसिप्लिन अँड कन्सिस्टन्सी. आधी मी पण ना मोटिवेशनच्या मागे फिरायचो. कोणती गोष्ट घेतली की त्याने मला मोटिवेट होईल, मग मी वर्कआउट करेन वगैरे वगैरे. पण आता नाही. आता डिसिप्लिन इज ॲट द टॉप मोस्ट. भारी वर्कआउट झाला. आज जर मिस केला असता तर मग उद्या जास्त अजून त्रास झाला असता, कारण काल ऑलरेडी रेस्ट डे होता. मग 2 सुट्ट्या झाल्या असत्या. मग त्यापेक्षा आज भारी वर्कआउट झालेला आहे. हे यूट्यूब फॅमिली फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनलमध्ये. वेलकम टू द डे 44 ऑफ डेली ब्लॉगिंग. मागच्या ब्लॉगमध्ये ना बऱ्याच जणांनी, मागच्या ब्लॉगमध्ये ॲक्च्युली बऱ्याच जणांनी कंप्लेंट केली की भाई ऑडिओचा प्रॉब्लेम येतोय. तर मी त्या ब्लॉगमध्ये थोडा हळूहळू बोलत होतो, बट आता लाऊडली बोलेल म्हणजे तुम्हाला ऑडिओ क्रिस्प अँड क्लिअर येईल. आणि माईकचा विचार आहे भाई, करू जरा जुगाड. थांबा, तुम्ही सपोर्ट करा, पहिले जरा व्ह्यूज वाढवा, मग आपण करू खर्च. बाय द वे, आता जो कालचा व्लॉग होता ना तो इकडे मी अपलोड करतोय. त्याचा अजून मला थंबनेल एडिट करायचं आहे, कारण रात्री मी लवकर झोपलो. 11-11:15 वाजता झोपलो. अजून तो टाइम जरा लवकर आणायचा आहे. मी बोलतोय पण मी त्या प्रोसेसमध्ये, म्हणजे त्या दिशेने काम पण करतोय. कसं थोडं करून कमी करायचं, कारण माझी झोप पूर्ण होत नाही. मग मी दिवसा झोपतो आणि दिवसा झोपायचं मला टाळायचं आहे भाई. इट इज नॉट गुड. सो आता थंबनेल वगैरे करतो, व्लॉग रेडी करतो, शेड्यूल करतो आणि त्यानंतर बघू. आज थर्सडे आहे, तर अक्षयला विचारतो, जर अक्षय असेल तर मग कुठेतरी जाऊ आपण. चमच्यावरच्या पापड्या झालेल्या आहेत. हे बघा, लाल बुंद टमाटर बघा. पापड्या केल्यात मस्तपैकी. बाय द वे, मी चाललोय बाहेर, हे सांगायला आलो होतो मी. इट्स 11:45 आणि अक्षय आलाय आपल्याला घ्यायला. हा ब्रिज आहे ना पहिले एकदम नॉर्मल होता, आता जरा पेंट केले तर काय भारी वाटतंय बघा. मस्त मागं पण सही वाटतंय. नाहीतर आधी एकदम नॉर्मल असं सिमेंटचं जे असतं ना कलर, तेच होतं फक्त. पण आता मस्त सुधारतोय भाई लोणावळा. तर मंडळी, वी आर अगेन बॅक ॲट आवर अड्डा. अक्षय इज हिअर. अक्षयचं थोडं जरा विषय होता, त्यामुळे आम्ही जरा
डिस्कस करायला आलो इकडे. थोडा फॅट जरा कमी झालाय ना तर कॅप सूट होते है ना. कॅप जरा जॉ लाईन असेल ना तर कॅप सूट होती, जरी अजून शार्प होईल जॉ लाईन. नाही गोलू मोलू आहे मी अजून, पण आता आधी लय होतो रे, खतरनाक गोल गोल झालो होतो. आता जरा ओके मध्ये आलंय, पण ते अजून शार्प करू आपण. थोड्या दिवसांचा वेट आहे भाई. पण तुला सांगू का, जेव्हा नाही का मी आता 5-6 दिवस झाले असेल की डाएट वगैरे म्हणजे नाही का क्लीन खातोय. क्लीन डाएट वगैरे नाही करत, क्लीन खातोय भाई. असली क्रेविंग होती ना मला, डायरेक्ट असं वाटतंय की जाऊन एखाद्या ढाब्यावरती बसावं, मस्त अख्खी मसूर आणि शेवची भाजी आणि रोट्या. भाई थांबा जरा 4-5 दिवस क्लीन करतो. नाही भाई, सोडले तर सोडले आता भाई. तर थोडे दिवस थांबा, आपण जाऊ भाई एका ढाब्यावरती, मस्त ताव मारू, जरा क्लीन करू द्या, मग त्यानंतर मग करतो. एक कॉमेडी रील शूट केलेली ती अजून पोस्ट करतो. अरे एडिट करायला टाइम नाही रे बाबा. बोललो मला दे, मी पोस्ट करतो. तर नाही, आयडिया माझी. ठीक आहे, देतो तू पोस्ट कर. लगेच देतो. बाय बाय गाईज, बाय बाय. छान अशा गप्पा टप्पा झालेल्या आहेत. आता 1 वाजलेत ऑलमोस्ट. आता आम्ही चाललोय एक हॉटेलचं बोलणं आहे, म्हणजे त्यांचं जरा प्रमोशनल शूटचं. ते जे आपण IPS कार्तिक सरांच्या फेअरवेलला गेलेलो ना, तर तिथं ते कॉन्टॅक्ट झाला होता. सो आता त्यांच्या संग बोलणं करायला चाललोय. मग बघू काय होतंय. जर झालंच तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर मग परत रिटर्न कुठेतरी जाऊ. आय एम बॅक होम बाई. फोन फुल डिस्चार्ज झाला, 1% वरती आलाय. तर घरी आलोय ती वाजले माहिती का, 3:11 झाले. बघा 3:11 दिसतंय का, 3:11 झालेत. एक काम आहे आपल्याला आज, बट त्यांचा जर कॉल आला तर आपल्याला जावं लागेल आंबेवलीला. बट त्याचा सेपरेट ब्लॉगिंग, कारण ती एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सो बघूयात, फिंगर्स क्रॉस्ड. जर आज आलं तर ठीक, नाही तर मग नेक्स्ट वीकमध्ये करावं लागेल, कारण उद्यापासून उरूस आहे. उद्या एकविराची पालखी आहे, उद्या पालखी सोहळा. सो आपण तिकडे पण जाणार आहोत, तो ब्लॉग पण करणार आहे मी. सो बघूयात. आणि त्यानंतर मग आमचा उरूस आहे, म्हणजे आमच्या गावाचा इथला उरूस, ओळकावाडीचा उरूस आहे. सो ते पण मी कॅप्चर करणार आहे यावेळेस पूर्ण. मजा येणार. आता जरा वाम कुक्षी घेऊयात. बाय बाय. दुपारची वाम कुक्षी खूपच जास्त महागात पडते बाई. आता मला उठायची अजिबात इच्छा नाही. 5 वाजले आता जस्ट, आणि काही कॉल वगैरे तर आला नाही त्यांचा. सो ती गोष्ट तर आज नाही होऊ शकणार. जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन, आणि त्याचा एक स्पेशल व्लॉग येईनच. आता आपण आपली दिवसाची लास्टची मील तयार करू. पहिले तर फ्रेश होतो, मग ती मील प्रिपेअर करतो, मग खातो. काय पण बोला भाई, पण स्वतः बनवून खाण्याची जी मजा आहे ना, मला तर लय मजा येते. काही लोकांना कंटाळ येतो, पण मला मजा येते. बघा काय डिलिशियस अशी मील बनवलेली आहे मी. आता ती खातो. आणि ह्याचे मॅक्रोज वगैरे ते विसरून जावं, ते मी नंतर कधी जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो, ठीक आहे नाही. आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे खाऊन घेतो आता, मग भेटतो तुम्हाला. बाय बाय सगळीकडे. एवढी मिठाई आणली आहे, पण आपण खाऊ नाही शकत गाईज. कंट्रोल उदय, हा माणूस खाऊ शकतोय. परत एकदा मंडळी आपण आलेलो आहोत बाहेर. आता वाजलेत 6:52, म्हणजे ऑलमोस्ट 7 वाजलेत. पोलीस स्टेशनला जायचंय, कारण आपला फोटो द्यायचा पोलिसांना हवाय, कारण आपण बाय फेमस आहे ना बाय. नाही तर उद्या एकविराची पालखी आहे, तर ते आय कार्ड बनवतात आहे. सो त्यांनी कॉल केलेला अक्षयला की तुमच्या दोघांचे फोटोज द्या. तर अक्षय भाई तर काय उद्या बिझी आहेत, मग आपण जाणार आहोत. तो आता फोटो द्यायला जाऊयात. 8:15 वाजलेत, आणि आम्ही आता आलोय सनसेट कॅफे मध्ये. पण मी नाही खाणार, मी कंट्रोल करणार. आतमध्ये रडतोय मी. थोड्या दिवसांनी खाणार, मी सगळं खाणार. पण आता कंट्रोल भाई, कंट्रोल, डिसिप्लिन अँड कन्सिस्टन्सी, जे मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललोय. अक्षय भाऊ खात आहेत. फ्रंट कॅमेऱ्याने मजा येते म्हणजे ब्लॉग करायला, पण थोडं क्लिअरिटीमध्ये मार खाते. मग जेव्हा म्हणजे लो लाईट असेल ना, मग क्लिअरिटीमध्ये मार खाते. बट मजा येते यार. मागचा व्ह्यू बघा काय भारी आहे, दाखवतो तुम्हाला नीट. पावणे 9 झाले आता गाईज. आता चाललोय आम्ही परत घरी. हे बघा हे असे ऍक्टिंग करतात, आणि मला म्हणतो माझा बम दुखतोय, तू गाडी चालव. मी त्याला म्हणलं मागं काय तुला बसायला त्रास, म्हणजे बम नाही दुखणार का मागं. साला एडिट करायचं ते नाही सांगत आहे. एडिट करून अपलोड करायचं असेल भाईला. व्ह्यूज का भूका है ये गाइस, व्ह्यूज का भूका.
आलेलो आहे मी घरी. ही सगळी कामं पण मी करतो बाई, नुसतं फिरत नसतो. 9:30 वाजलेत अँड नाव इट्स टाइम टू गो फॉर वॉक. हे बघा, हे याला कोण भेटलं ना हे बडत बसतं. मी जातो निघून आपलं पुढं. बघा आमच्या इकडे उरूस आहे, तर पूर्ण तयारी चालू आहे जोरात. मस्त लाइटिंग वगैरे केली आहे. आता परवा पालखी, परवा त्याचा पण ब्लॉग येईलच. डन विथ द वॉकिंग. आता जस्ट घरी आलोय. 10:27 झाले, 10:30 वाजलेत ऑलमोस्ट. आजचा व्लॉग इथे संपूयात. आज बऱ्याच गोष्टी झाल्या, सो भारी वाटते जरा. असा दिवस गेला ना की एकदम पॉझिटिव्ह फिलिंग असते. एनिवेज, तर उद्या आहे एकविराचा पालखी सोहळा, जो तो कॅप्चर करणार आहे मी. उद्या तिकडे काय कसं असतं ना सगळं तुम्हाला दाखवतो. भाई भन्नाट गर्दी असते. गेल्या वेळेस मी गेलो होतो पण ब्लॉग नव्हता केला. रील आपली अपलोड केली होती. रील बरीच व्हायरल झाली होती ती रील, आणि अजून पण लोक शेअर करतात ते. सो उद्या आपण जाणार आहोत. आणि जे मी तुम्हाला बोललो ना की आपण ते फोटो द्यायचं होतं पोलीस स्टेशनमध्ये, पण ते साहेबच नव्हते, सो ते काम नाही झालं आपलं. बट एनिवेज बघू, उद्या तिथे भेटले तर मग त्यांना सांगेन मी. तर हा व्लॉग इथे संपवूयात. आय होप सो तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट नक्की सोडा, जेणेकरून मला कळेल की अजून काय इम्प्रूव्हमेंट वगैरे करायला हवेत आणि आपली ऑडियन्स पण वाढेल. तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण तेच सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. सायनिंग ऑफ मित्र आहोत. बाय बाय. आणि डिसिप्लिन अँड कन्सिस्टन्सी इज मस्ट. बाय.